हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये श्लोक क्रमांक 37 आणि त्या श्लोकामध्ये सात्विक सुखाची चर्चा चिंतन आपण केलेलं आहे. चर्चा अपुरी होती आणि म्हणून त्याचा पुढचा भाग जो आहे तो या सत्रामध्ये आपण घेऊ आणि पुढे भगवंत काय म्हणतात, माऊली काय म्हणतात त्याविषयी चिंतन करूया. सहनशीलता, सात्विक तप अपेक्षित आहे. वाट्याला आलेले दुःख भगवंतानी माझ्या हितासाठीच दिले आहे, ही निष्ठा अपेक्षित आहे. पण दुःखाला सुख मानणे हा आक्रस्ताळेपणा, दुःखाला कवटळून बसणे ही तामसिकता, दुःख निवारण्यासाठी कृतिशील न होणे हा प्रमाद, ज्ञानसाधनेस मुळीच मान्य नाही. जे अपेक्षित आहे व जे मान्य नाही त्यात विरोधाभासही नाही. विवेक आहे, सजगता आहे. त्याप्रमाणे अन्यायाचा प्रतिकार न करणे हे नैराश्यही मान्य नाही. फलेच्छारहित कृतिशीलताच अपेक्षित आहे. कुंतीने दुःखे मागून घेतली नव्हती, विपदा म्हणजे संकटे मागून घेतली होती. सुखात भगवंताची आठवण येत नसते, पण विपदा जेव्हा येत असते आणि त्यामुळे कुंती मातेने भगवान श्रीकृष्णाकडूनच विपदा मागून घेतली, दुःखे मागून घेतली असे कीर्तनकार सांगतात. मात्र दुःख मागून घेण्याचा दांभिकपणा, मी किती विशेष भक्तिमान आहे हे दाखविण्याचा दांभिकपणा ठरू शकतो. भगवान श्रीकृष्णाचे पिता वसुदेवांची भगिनी कुंतीने भगवान श्रीकृष्णाकडे दुःखे मागून घेतलेली नव्हती हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. तर विपदा म्हणजे आपत्ती, समस्या, संकटे मागून घेतली होती. भागवतातला तो प्रसिद्ध असा श्लोक आहे. तो प्रसंग स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 8 मध्ये आहे. कौरव पांडवाच्या युद्धानंतर अश्वत्थाम्याने पांडव वंश संपविण्यासाठी उत्तरेच्या गर्भात असलेल्या परीक्षितीस मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. भगवान श्रीकृष्णाच्या तेजापुढे ब्रह्मास्त्र शांत झाले. त्यावेळी कुंतीने भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली. आपण सर्व जीवाच्या आत व बाहेर आहात, पण प्रकृती पलीकडील असल्यामुळे प्रकृती कार्य असलेल्या इंद्रियाच्या वृत्तीद्वारे आपणास पाहिले जाऊ शकत नाही. हे जगद्गुरु, आमच्या जीवनात संकटे, आपत्ती म्हणजे विपदा येत राहोत. कारण प्रत्येक आपत्तीच्या म्हणजे संकटाच्या वेळी आपले निश्चित दर्शन होते. जे दर्शन जन्ममृत्यू संपविणारे, जन्ममृत्यू चक्र संपविणारे आहे. श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा समुद्राला अखंडपणे मिळत राहतात, त्याप्रमाणे माझी बुद्धी इतर विषयाकडे न जाता सतत भक्ती प्रेम प्रवाहाद्वारे आपणामध्येच म्हणजे आत्म्यामध्येच राहो. सारांश, निष्क्रिय न राहता समोर उपस्थित झालेल्या समस्या, संकटे, आपदा यांचे सजगतेने, स्थिर बुद्धीने समाधान शोधून त्यांचा सामना व निराकरण करावयाचे आहे. आणि असे करताना भगवंत सोबत आहेत या निष्ठापूर्ण विश्वासाने त्याचे सान्निध्य सतत अनुभवावयाचे आहे. दुःखे मागून घ्यावयाची नसून स्वतःवर कोसळलेल्या विपदांचा सामना म्हणजे सत्परीक्षा, ज्याला चॅलेंज म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, समजून करावयाचा आहे. आणि या परीक्षामध्ये भगवंताच्या साह्याने, भगवंताच्या कृपावलयामध्ये राहून
भगवंताचे सान्निध्य अनुभवत उत्तीर्ण व्हावयाचे आहे. त्यामुळे संकटाच्या निवारण्यामध्ये कर्तृत्वाहंकार राहत नाही. संकट काळात भगवंताचे सान्निध्य अनुभवास मिळाले हा कृपाप्रसादच आठवणीत राहतो. यम नियम व्रत वैकल्याद्वारे इंद्रिय निग्रह. पातंजल योगाच्या कष्टप्रद व दीर्घ अभ्यासाद्वारे मनाचा निग्रह. वृक्षज्ञानाद्वारे बुद्धीचा निश्चय करण्यासाठी बुद्धीस अवास्तव शिनविणे. हठयोगाप्रमाणे कष्टप्रद तपश्चर्या करणे. अशा खूप कष्टाच्या मार्गाने वैराग्य सिद्धीस नेऊन आत्मानुभूती प्राप्त करण्याच्या तुलनेत माऊलींनी वैराग्याच्या पहिल्या पायरीपासून संपूर्ण वैराग्यापर्यंतचा प्रवास हा ज्ञान साधनेद्वारे असा सोपा केला आहे. अवघड निश्चित नाही, कमी कष्टात साध्य होणारा आहे. राजा जनकाप्रमाणे वैराग्याची अनुभूती मिळविणे व ती माऊली कृपेने भगवंताच्या कृपेने मिळणे हे अशा रीतीने शक्य आहे. लेखकासी अनुभूतीवरील साधनेद्वारे आणि माऊली कृपेने भगवंत कृपेने मिळाली. आपणही निष्ठेने रोज ध्यानाभ्यास व जागृतावस्थेत ही साधना करून वैराग्याचे धनी व्हावे व आत्मानंद प्राप्त करून घ्यावा असे लेखकाचे मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करून ही ओवी क्रमांक 782 जी मागच्या सत्रामध्ये आपण वाचली होती ती समजावी म्हणून पुन्हा मी वाचतो. या ओवीमध्ये माऊली ज्ञान साधना सांगतायत. म्हणतात, देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काटी काढितची. यानंतरची ओवी 783 माऊली म्हणतात, विवेक श्रवणे अति त्रासे जेथ व्रचाचरण कर कशे करिता जाती भोकसे बुद्धियादिकांचे. 783 सुरुवातीच्या काही काळासाठी धैर्याने चिकाटीने साधनाभ्यास सुरू ठेवणे आवश्यक आहे आणि त्यावरचं चिंतन याप्रमाणे आपल्याला करता येईल. मागील ओवीत म्हणजे 782 ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे माऊलींनी जरी साधना सोपी केली असली तरी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी सर्वात मोठा व महत्त्वाचा असलेला मोक्ष हा पुरुषार्थ साधनेशिवाय प्राप्त करता येणे शक्य नाही. कोणतीही साधना सुरुवातीस कष्टप्रदच असते. हे जसे इतर 3 पुरुषार्थ व व्यावहारिक शास्त्रासाठी लागू आहे तसेच ते आध्यात्मिक साधनेसाठीही लागू आहे. साधनेची सुरुवात यमनियमापासून होते व त्यातील काठिण्य ओवी क्रमांक 781 मध्ये सांगितले आहे. आता बुद्धीचा निश्चय सुरुवातीस किती कष्टप्रद असतो ते या ओवीत सांगून गोडी निर्माण होईपर्यंतची कुंडलिनी अभ्यासातील कठीणता पुढील ओवीत माऊली सांगतात. सर्वच मार्ग सुरुवातीस कठीण वाटले तरी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावल्यावर अद्वयानंदाची खाण उघडते असा सिद्धांत माऊली ओवी क्रमांक 792 मध्ये सांगतात. ती ओवी आपण काही काळानंतर वाचणार आहोतच. मन व बुद्धीमध्ये असलेला अन्यकर्मबंध निर्माण करणारा संस्कार संपून जाण्या इतके नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अतित्रासाने व कठीण व्रताचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे लचके तोडले जातात म्हणजे कष्ट होतात असं 783 ओवीमध्ये माऊली स्पष्ट करतात. आता पुढच्या ओवीत सुषुम्नेचे नितोंडे गिडीजे प्राणापानाचे लोंढे बोहनी येसी एवढे भारी जेथ. प्राणायामाच्या अभ्यासाने सुषुम्नेमध्ये प्राणशक्ती ही प्रवाहित करावी लागते. ते सर्व कष्ट आरंभी घेतल्याशिवाय आत्मसुखाची प्राप्ती होत
नाही. जे सारसाही बिघडता होय वाहुनी वस्स काढिता ना भणंग दवडिता भानया वरुणी. 785. ज्या सुखाकरिता आरंभीच एवढे भारी कष्ट सोसावे लागतात. चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याचा वियोग झाला असता अथवा कासेपासून वासरू पलीकडे उडीत नेले असता जे दुःख होते, वाढलेल्या पानावरून भुकेल्या दरिद्री मनुष्याला हाकलून दिले असताना जे दुःख होते, हे काहीच नाही. पै माहे पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना. 786. आई पुढून काळाने तिचे एकुलते एक मूल नेत असताना अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असताना जे दुःख होते, तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतु होयते वीर विराग साहती. त्याचप्रमाणे विषरूपी घराचा त्याग इंद्रियाद्वारे करताना युगांतासारख्या होणाऱ्या यातना ते वैराग्यशाली वीर पुरुष सहन करतात. अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असता सुख मिळते. साधकास स्वानुभवावरून एवढेच माहीत असते, विषय संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे विनाशी व अंतिमतः दुःखी करणारे असते. यामध्ये बुद्धीचा निश्चय अजून झालेला नसतो. अशा परिस्थितीत इंद्रिय निग्रह करणे, निग्रहाद्वारे इंद्रियांना विषयापासून दूर ठेवणे हे खूप कष्टप्रद असल्याचे वाटणे स्वाभाविक असते. आत्मानुभूती प्राप्तीच्यासाठी विविध साधना मार्गातील म्हणजे सात्विक कर्म, भक्ती, ध्यान, ज्ञान सुरुवातीची कठीणता खूप जास्त आहे हे सांगण्यामागे साधकांना भीती दाखवून साधनेपासून परावृत्त करणे हा नसून, साधकाने काही दिवस व गांभीर्यपूर्वक नसलेला म्हणजे कॅज्युअल प्रयत्न करावा आणि आत्मानुभूती प्राप्त करणे अशक्य आहे अशा निष्कर्षाप्रत येण्याची घाई करू नये, हा उद्देश आहे. एखादे आध्यात्मिक पुस्तक वाचले, 2-4 वेळा कीर्तन प्रवचन ऐकले, अशा जुजुबी प्रयत्नाने म्हणजे कॅज्युअल अप्रोचद्वारे आत्मानुभूती प्राप्त होत नसते. हे वास्तव सांगणे हा वरील ओव्यांचा अर्थ आहे. पुढे येणारी ओवी क्रमांक 790 सांगितल्याप्रमाणे साधना सुखाची पायवाट आहे, पण तोपर्यंत साधकाने धैर्याने आणि सहनशीलतेने या कष्टांना सामोरे जावे. या उद्देशाने प्रस्तुत ओवीत माऊली साधकांना वैराग्यशाली वीर पुरुष होण्याचा आशीर्वाद देतात. युगांत होयते वीर विराग साहती. अवीट निरुपचार. अमृततुल्य आनंदाच्या प्राप्तीसाठी कष्ट सोसण्याची तयारी साधकाच्या मनाची व्हावी, हा उद्देश माऊलींचा वरील ओव्याद्वारे आहे. त्यासाठी भगवंताने प्रस्तुत श्लोकात म्हटले आहे, सात्विक सुख यत अग्रे विषमेव, अर्थात सुरुवातीस विषासारखे व परिणामी अमृततुल्य असते. माऊली हा सिद्धांत सुपरिचित दृष्टांताद्वारे पुढील ओवीत समजावून सांगत आहेत. आता परिणामे अमृतोपमम या पदच्छेदावर आधारित सिद्धांत सांगणारी माऊलीची ओवी. ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिन्याचा क्षोभू, मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. 788. कोणत्याही मार्गाची किंवा सर्व मार्गाचा समन्वय साधून साधना सुरू केली की साधना करणे कठीण आहे असा क्षोभ जाणवतो आणि असा क्षोभ सहन केल्यानंतर आत्मानुभूतीच्या आनंदास प्रारंभ होतो. जसे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यानंतर देवांना अमृताचा लाभ झाला, त्याप्रमाणे साधनेसाठी कष्ट घेतल्यानंतर
अक्षय आत्मसुखाचा लाभ होतोच होतो. पहिलया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा, पाहे जेथे. 789. मंथनाच्या वेळी भगवान शंकराने विष प्राशन करण्यासाठी धैर्याने गळा पुढे केल्यामुळे अमृताचा लाभ झाला. त्याप्रमाणे सर्व मार्गाचा म्हणजे कर्म, भक्ती, ध्यान, ज्ञान समन्वय करून नियमितपणे साधना सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळातील विषरूपी कष्ट धैर्याने सोसावेत व तदनंतर अमृतरूपी अक्षय आत्मानंदाचा अनुभव घ्यावा. पुढील ज्या 3 ओव्या आहेत 790 ते 792 यामध्ये माऊली आपल्याला सिद्धांत सांगत आहेत. पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवे पण असे, ते परिपाकी का जैसे, माधुर्य आते. 790. साधना ही सुखाची पायवाट असल्याचा अनुभव, सुखवृद्धीचा अनुभव कसा सुरू होतो त्यासाठी ही ओवी माऊलींनी सांगितलेली आहे. हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की ते तोंडात टाकल्याबरोबर जिव्हेला कोलितापेक्षा म्हणजे विस्तवापेक्षा जास्त चटका देते. परंतु तेच द्राक्ष पिकले असता ते हिरवे पण गोड होते. जी साधना सुरुवातीच्या काळात कष्टप्रद असल्याचे जाणवत असते तीच साधना सुखावह होते. जसे तीच कच्ची द्राक्षे काही दिवसात आपोआप पिकून गोड होतात. उदाहरणार्थ, ध्यानात बसणे सुरू केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मनाच्या चंचलतेचा खूप त्रास होतो. 2-5 मिनिटातच नकोसे वाटून इतर महत्त्वपूर्ण कामासाठी वेळ कमी पडेल अशी पळवाट मन शोधते आणि साधक ध्यानात बसणे सोडून देतो. पंचिकाटीने काही दिवस ध्यानाभ्यास सुरू ठेवला आणि ध्यान लागावयास सुरू झाले की ध्यान करताना मनःशांतीचे सुख, कमी झोपेत भागणे, तल्लख म्हणजे स्थिर व सूक्ष्म झालेल्या बुद्धीमुळे व्यवहारातील क्षमतेत वाढ, त्यामुळे समृद्धीत वाढ असे सुचक्र सुरू होते. अशा रीतीने साधनात सुखावह होते. अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 50. सुखाच्या पाऊटी चढता येई जे जयाच्या भेटी असे माऊलींचे शब्द आहेत. प्रमाणे साधना ही सुखाची पायवाट असल्याचा अनुभव सुरू होतो. प्रस्तुत अध्यायातील ओवी क्रमांक 640 आणि 644 आपण यासाठी पाहणार आहोत. अनुभव सांगणारी 640वी माऊलींची ओवी अशी आहे. ऐसा निद्रा दुर्हावे, क्षुधान बांधवे, सुरवाडू न पावे, अंगाचा ठावो. त्याची झोप दुरावते म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते व कमी वेळेमध्ये त्याची विश्रांतीची अर्थात झोपेची गरज भागते. त्याचा आळसदुरा होतो, तो नेहमी सक्रिय राहतो. भूक पीडा करीत नाही म्हणजे उपास सोपा होतो, कमी अन्नात भागते. सात्विक करता होण्यापूर्वी परिस्थितीवर नियंत्रण स्थापित करणे, परिस्थिती जास्तीत जास्त अनुकूल करून घेणे व त्याद्वारे सुखाची निर्मिती करणे म्हणजे स्वतःस अनुकूल तेवढेच सुख हा स्वभाव जो होता तो आता बदलतो. सात्विक कर्माच्या उभारणीद्वारे आंतरिक सुख मिळू लागते व त्यामुळे हा बदल होतो. ओवी क्रमांक 640 आपण पाहिली. आता 644 यातही माऊली अनुभव सांगतात. मनोनी विषय सुरवाडू तुटे, जव जव देह बुद्धी आटे, तव तव आनंदू दुनवटे, कर्मी जया. म्हणून जो जो विषय सुखाची आवड कमी होत जाते व देहांकार नाहीसा होत जातो तो ओवी क्रमांक 640 प्रमाणे सात्विक कर्म करण्यात त्याचा आनंद दुप्पट वाढतो. आध्यात्मिक साधना
सुखप्रद असते हे पटू लागते. कर्मयोगाच्या साधनेप्रमाणे कर्म करीत असताना आनंद दुपटीने वाढतो. अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 226 मधला थोडासा भाग आपण या निमित्तानं पाहणार आहोत. विजयाचं शीर्षक असं आहे. अगोदर ओवी क्रमांक 226 वाचतो आणि त्यानंतर हा महत्त्वाचा त्यातला जो भाग आहे तो आपण विचारात घेऊ. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 226 आणि त्यातलं भरपूर असं जे चिंतन आहे त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्री ज्ञानेश्वरीतील सर्व साधनेत साधनेच्या काळात सुख आहे याविषयीचं चिंतन आपल्याला आता करावयाचं आहे. पुढील 2 ओव्या सिद्धांताच्या आहेत. ओवी अध्याय क्रमांक 9 आणि 50 म्हणजे ओवी 50 अध्याय क्रमांक 9. साधनेत सुख असते. साधना ही सुखाच्या पायऱ्या चढण्यासारखी असते हे सांगणारी आहे. पुढची 51 क्रमांकाची ओवी साधना काळात सुख असते. साधना सुलभ म्हणजे विनासायास व सोपी असल्याचे सांगते. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही ओवी क्रमांक 50 वाचली. नेहमीच्या भोगण्यात भोगणारा भोगता वेगळा व भोगले जाणारे भोग्य वेगळे असे असते. अर्थात भोगता भोग्य भोगणे ही त्रिपुटी अस्तित्वात असते. आता या ओवी क्रमांक 50चा अर्थ. त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते आणि त्रिपुटी संपलेली असते. भोगताच भोग्य झालेला असतो. आत्माच आत्म्याचा भोग घेत असतो. ओवी क्रमांक 50चा अर्थ. आता पुढची ओवी 51. परिभोगाची ऐली कडिलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. अर्थ आत्म्याच्या सुखानुभवाच्या अलीकडच्या काठावर अर्थात ज्ञान ध्यान कर्म भक्तियोगाची साधना करताना साधनेत निष्ठा विश्वास वाढून साधनेत जेव्हा चित्त स्थिर होते तेव्हासुद्धा ते सुखाने भरून जाते. आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे असे सुलभ आणि सोपे आहे असं माऊली आपल्याला सांगत आहेत. आत्मानुभूतीमध्ये सुख उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त अजून एक गुण आहे. आत्म्याचा अनुभव एकदा प्राप्त झाल्यानंतर आत्मा अनुभवत राहणे ही अवस्था नाहीशी किंवा कमी होत नाही. अर्थात आत्मा सतत अनुभवास येत राहतो. शिवाय आत्म्याचा आनंद कधी विटतही नाही. हे 52 क्रमांकाच्या म्हणजे पुढच्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलं. थोडंसं चिंतन ओवी क्रमांक 55चं करूया. ती ओवी अशी आहे. तरी पवित्र आणि रम्य तेवीची सुखोपाय सुगम्य, आणि सुसुख परमधर्म्य वरी आपण पाह जोडे. आत्मानुभूती सुखोपाय आणि सुगम्य आहे हे सांगणारी ही ओवी आणि त्याचा अर्थ आपण पाहूया. ते प्रत्यक्षावगमम म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास येणारे ज्ञान, राग द्वेषादी विकारांच्या निवृत्तीद्वारे पवित्र करणारे, वाचणे ऐकण्यासाठी रम्य असणारे, तसेच सुखकारक उपायांनी म्हणजे साधनेद्वारे सहजतेने प्राप्त होणारे आहे. ते ज्ञान समजण्यास अनुभवण्यास सुलभ आणि सोपे असून आपल्यालाच आपल्या ठिकाणी आत्मानुभूतीद्वारे प्राप्त होणारे असते. निरुपचार अमर्याद आनंद मिळून देते. साधना करीत असताना साधना सिद्धीत जाईपर्यंतच्या काळात सुखाची उत्पत्ती करीत असते. म्हणून ते ज्ञान सुसुख
म्हणजे सुसुखम कर्तुम अशा प्रकारे आहे. सुरुवातीस भजन कीर्तनात सुद्धा हा उद्योग साठीनंतर करावा असे वाटू शकते, पण लवकरच सुखप्राप्ती होऊ लागते. वरीलप्रमाणे विविध मार्गाच्या म्हणजे कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान साधनेतील किंवा सर्व मार्गाच्या समन्वय साधून केलेल्या साधनेमुळे वृद्धिंगत होऊन अनुभवास आलेले सुख हे सात्विक सुख होय. हा सिद्धांत त्या सात्विक सुखामागील कारणासह माऊली पुढे ओवी क्रमांक 993 मध्ये सांगणार आहेत. सात्विक सुखाचे साधनेच्या अंगाने वरील लक्षण अर्थात साधना सुरुवातीस कष्टप्रद असते व नंतर सुखावह होत असते सांगितले, पण हे लक्षण पुरेसे नाही. म्हणून सात्विक सुखाचे साधनेच्या अंगाने दुसरे लक्षण जे जास्त महत्त्वपूर्ण आहे ते पुढील 2 ओव्यात माऊली सांगतात. त्या 2 ओव्यापैकी 791 क्रमांकाची ओवी मी वाचतो. ते वैरादिक तैसे ते वैराग्यादिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्ये सिही नाशे अविद्या जात. सुरुवातीस कष्टप्रद असलेल्या व निष्ठेने सुरू ठेवलेल्या अभ्यासाने सुखप्रद असलेली वैराग्यादिक म्हणजे यमनियम, इंद्रिय निग्रह, सात्विक कर्म, कुंडलिनी अभ्यास, ध्यानाभ्यास व ज्ञान साधनेद्वारे वैराग्य या साधना आत्मप्रकाशाने म्हणजे आत्म्याचा प्रकाश असलेल्या साक्षीभावाने परिपक्व झाल्यानंतर त्याच आत्मप्रकाशाने साक्षीभावाने आवरण विक्षेपरूप अविद्येचा नाश होतो. प्रयोजन संपल्यामुळे वैराग्यही संपुष्टात येते. मग वैराग्ये सिही नाशे अविद्या जात. पुढची ओवी माऊलींची अशी आहे. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मिनलया बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खानी उघडे. 792. बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी विश्राम पावते म्हणजे आत्मरूप होते. कशी त्याचं दृष्टांत माऊली देतात. गंगा समुद्रात शिरताना तिचा वेग कमी कमी होत जाऊन ती स्थिर होते व ती समुद्ररूप होते. त्याप्रमाणे बहिर्मुख असलेली बुद्धी आत्मस्वरूपात हळूहळू स्थिर होते, विश्राम पावते, आत्मरूप होते. त्यामुळे अद्वयानंदाची म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याच्या अनुपमेय अलौकिक आत्यंतिक आनंदाची खाण आपोआप उघडणार असते. बुद्धीचे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्राम पावणे हा सिद्धांत स्पष्टपणे कळण्यासाठी अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 296 त्यातले काही परिच्छेद आपण आता पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 2 ओवी 296 अशी आहे. मनाची उर्मी रहित स्थिरता आत्मानुभूतीसाठी आवश्यक असे सांगणारी माऊलींची ही ओवी आहे. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी जो निरसोनी उपाधी भेद रहितो. 296. आणि या ओवीच्या संदर्भात जे काही भरपूर अशा प्रकारचं चिंतन यापूर्वी आपण केलं त्यातलं काही चिंतन आपण करणार आहोत आणि त्याचं शीर्षक असं आहे. स्थिर व सूक्ष्म असलेली बुद्धी स्वतःच चैतन्यघन म्हणजे आत्मा होते. बुद्धी आत्मरूप होते ते सांगणारं चिंतन. आता बुद्धीच्या सूक्ष्मतेची, स्थिरतेची, स्थिर बुद्धीच्या प्राप्तीची माऊलींनी सांगितलेली साधना पुढील प्रमाणे आहे. जे जे अनात्म त्या सर्व उपाधी. उपाधीची व्याख्या यापूर्वी आपण पाहिलेली आहे. समीप असणाऱ्या वस्तूवर जी आपले गुणधर्म भासविते म्हणजे बर्फाच्या जवळ, बर्फाचा मोठा तुकड्याच्या जवळ लाल रंगाचं जास्वंदीचं फूल ठेवलं
तर आपल्याला बर्फ लाल भासतो. त्यामुळे बर्फाकरता फूल ही उपाधी झाली. आता या ठिकाणी काय म्हणतात, जास्वंदीच्या फुलावर स्फटिक ठेवल्यास लाल रंग ही उपाधी स्फटिका चिटकते. तसे देह, ज्ञानेंद्रिये व मन आहेत उपाधी. देह आहे, ज्ञानेंद्रिय आहेत आणि मन आहे, हे सर्व उपाधी. पण माझेपणाच्या तादात्म्याद्वारे सर्व उपाधी एकत्रितपणे मी होऊन अनुभवास येत असतात. त्यामुळे आत्म्याच्या सर्वात जवळ अशी असलेली असूनही बुद्धी आत्मरूप होत नाही. अशा रीतीने उपाधीमुळे निर्लिप्त व साक्षी असलेला आत्मा अनुभवास येत नाही. आता स्थितप्रज्ञावस्थेत अशा सर्व उपाधीचा निराश झालेला असतो. तत्पूर्वी साधनावस्थेत सर्व उपाधी अनात्म आहेत असा निश्चय विवेकाद्वारे धारण करून राहावयाचे असते. केलेला निश्चय सतत अवधान ठेवून साक्षीभावाद्वारे जोपासावयाचा असतो. माऊली अध्याय क्रमांक 15 आणि ओवी क्रमांक 299 मध्ये हेच सांगतात. म्हणतात, किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा बुडाला ओघु गंगेचा सिंधू माझी जैसा. अर्थ, फार काय सांगावे. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रामध्ये बुडून जातो, समुद्राशी एकरूप होतो व समुद्रच होऊन जातो, त्याप्रमाणे जे जे अनात्म, अनित्य, द्वंद्वात्मक, असार आहे ते सर्व सोडून देऊन आत्म्याच्या ठिकाणी एकरूपतेने स्थिर होण्याचा ज्याच्या विवेकाचा म्हणजे बुद्धीचा निर्धार झाला आहे, त्याची बुद्धी आत्मरूप होते. आणि आम्हाला हीच साधना करावयाची आहे. सारांश, आत्मानुभूती प्राप्त झालेल्या अवस्थेत मन, चित्त, अहंकार संपलेला असतो व बुद्धी आत्मरूप झालेली असते. हा सिद्धांत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 19 मध्ये उद्धवास केलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाद्वारे स्पष्ट केलेला आहे. मन चांचल्यरहित होत असतानाची बुद्धीची भूमिका स्पष्ट केली आहे. मन चांचल्यरहित होते, त्या अवस्थेत साधकाच्या बुद्धीचे काय होते ते एकनाथ महाराजांनी पुढील प्रमाणे सुस्पष्ट केलेले आहे. बुद्धी जे का विवेकवंती असार सांडोनी सार धरीती, तिने मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरोनी. अध्याय 19 ओवी 431 आणि त्या पुढच्या ओव्या अशा आहेत. त्या वृत्ती समवेत आपण बुद्धी परमात्मी मिळे जान, जे विसागरासी लवन दे आलिंगण भावार्थे. 432 समुद्री मिळता लवन समुद्रची होय आपण, तेवी आत्मनिश्चये बुद्धिपूर्ण चैतन्य घने स्वये होय. 433 अर्थात बुद्धी आत्म अनात्म, नित्य अनित्य विवेक धारण करते. जे जे उपाधी ते सर्व अनात्म आणि ब्रह्मरूप असलेला आत्माच हाच त्रिकालाबाधित नित्य आहे असा विवेक धारण करते. अनित्य अनात्म असलेले म्हणजे असार असलेले सोडून देऊन बुद्धी सार धरून ठेवते. बुद्धीची ही विवेक स्थिती मनाच्या सर्व वृत्त्या आवरून धरते आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्या भावार्थाला लिंगन देते. सागरात असलेल्या मिठाप्रमाणे एकरूप होते. अशा रीतीने आत्मनिश्चय धारण करणारी बुद्धी स्वतः चैतन्य घन म्हणजे आत्मा होते. अशा रीतीने स्वसंवेद्य म्हणजे चैतन्य घन असलेला आत्मा अनुभवास आणून देण्यात बुद्धी स्वतःची भूमिका पार पाडते आणि साधक स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी होतो. शिवसूत्राचे पहिलेच सूत्र आहे चैतन्यम आत्मा. आता या ठिकाणी आपल्याला थांबणं आवश्यक आहे, म्हणून या विषयाला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. आता 20 मिनिटाचं आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.